संध्याकाळचे 6 वाजले होते. पावसाच्या सरीने रेल्वे स्थानकावर पूर्ण भिजलं होतं. अनिकेत प्लॅटफॉर्मवर एकटाच उभा होता. त्याच्या हातात एक लहानसं पॉकेट होतं ज्यावर लिहिलेलं होतं की आईसाठी. अचानक लाऊडस्पीकरवर आवाज आला की कोकण एक्सप्रेस काही वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर येईल. अनिकेतच्या डोळ्यात पाणी आलं. 15 वर्षांनी तो आईला भेटणार होता. बालपणाच्या भांडणानंतर तो रागाने घर सोडून शहरात गेला होता. आज त्याने ठरवलं होतं की आईला माफीनामे देऊन जायचं. ट्रेन शिटी वाजवत आली. प्रत्येक डब्यातून लोक उतरू लागले, पण आई कुठेच दिसत नव्हती. अचानक त्याच्या मागून एक हळूवार हात खांद्यावर आला. तो वळाला. एक वृद्ध महिला. डोळ्याला अश्रू आले होते. बाळा, शेवटी आलास का? अनिकेत रडत तिच्या गळ्याला पडला. त्याने पॉकेट तिच्या हातात ठेवलं. आई, ही माझ्यासाठी मिठाई. आईने हसत पॉकेट उघडलं, पण आत फक्त एक चिठ्ठी होती. तुझा मुलगा आता नेहमी तुझ्या जवळ आहे. अनिकेत धबकला. आजूबाजूला पाहिलं. आई कुठेच नव्हती. फक्त पावसात भिजलेली चिठ्ठी आणि त्याचं अश्रू. त्याला आठवलं की 2 वर्षापूर्वी त्याला आलेलं गावातलं पत्र, आई गेली म्हणून. प्लॅटफॉर्मवर वारा जोरात सुटला होता. जणू आईची शेवटची मिठी त्याला हवेतूनच मिळाली होती. बोल, आई वडिलांचा वेळेला माफीनामा द्या, कारण पश्चातापाचं वजन सहन होत नहीं। आशा करती हूँ कि आपको कहानी पसंद आई होगी। चैनल को लाइक एंड सब्सक्राइब जरूर करना। देखने के लिए धन्यवाद।